ദേവീ മാഹാത്മ്യം ഉത്തമചരിതം അധ്യായം 5 ദേവിയും ശുംഭനിശുംഭന്മാരുടെ ദൂതനുമായുള്ള സംവാദം. ഓം ക്ലീം ഋഷിരുവാച പുരാ ശുംഭനിശുംഭാഭ്യാം അസുരാഭ്യാം ശചീപതേ ത്രൈലോക്യം യജ്ഞഭാഗാശ്ച ഹൃദാ മദബലാശ്രയാ താവേവ സൂര്യതാം തദ്വത് അധികാരം തദൈതവം കൗബേരമദയാമ്യം ച ചക്രാദേവരുണസ്യ ച താവേവ പവനർത്തീം ച ചക്രദുർവഹ്നികർമ്മജ തദോ ദേവാ വിനിർദൂത ഭ്രഷ്ടരാജ്യാ പരാജിതാ ഹൃദാധികാരാസ്ത്രിദശാസ്താഭ്യാം സർവേ നിരാകൃതാ മഹാസുരാഭ്യാം താം ദേവി സംസ്മരന്ത്യപരാജിതാം തയാസ്മാകം വരോ ദത്തോ യദാ വത്സു സ്മൃതാഖില ഭവതാം നാശയിഷ്യാമി തത്ക്ഷണാത് പരമാപദാ ഇതി കൃത്വാ മതിം ദേവാ ഹിമവന്തം നഗേശ്വരം ജഗ്മുസ്തത്ര തദോ ദേവി വിഷ്ണുമായാം പ്രതുഷ്ടുഃ ദേവൗചു നമോ ദേവി മഹാദേവി ശിവായേ സതതം നമഃ നമഃ പ്രകൃത്യൈ ഭദ്രായേ നിയതാ പ്രണതാസ്മതാം രൗദ്രായേ നമോ നിത്യായേ ഗൗരേ ദാത്രേ നമോ നമഃ ജ്യോത്സ്നായ ചേന്ദ്രരൂപിണ്യേ സുഖായേ സതതം നമഃ കല്യാണേ പ്രണതാം വൃദ്ധൈ സിദ്ധൈ കൂർമോ നമോ നമഃ നൈഋത്യേ ഭൂഭൃതാം ലക്ഷ്മീ ശർവാണ്യാത്യേ നമോ നമഃ ദുർഗായേ ദുർഗപാരായേ സാരായേ സർവകാരിണ്യേ ഖ്യാതേ തദൈവ കൃഷ്ണായേ ധൂമ്രായേ സതതം നമഃ അതിസൗമ്യാതിരൗദ്രായേ നദാസ്തസ്യൈ നമോ നമഃ നമോ ജഗത്പ്രതിഷ്ഠായേ ദേവ്യൈ കൃത്യൈ നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു വിഷ്ണുമായേതി ശബ്ദിതാ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു ചേതനേത്യാഭിധീയതേ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു ബുദ്ധിരൂപേണ സംസ്ഥിതാ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു നിദ്രാരൂപേണ സംസ്ഥിതാ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു ക്ഷുധാരൂപേണ സംസ്ഥിതാ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു ഛായാരൂപേണ സംസ്ഥിതാ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു ശക്തിരൂപേണ സംസ്ഥിതാ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു തൃഷ്ണാരൂപേണ സംസ്ഥിതാ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ യാ ദേവി സർവഭൂതേഷു ശാന്തിരൂപേണ സംസ്ഥിതാ നമസ്തസ്യൈ 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 നമോ നമഃ
या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानामखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्ते देवी नमो नमः। चिदिरूपेण या कृष्णा एतद्व्याप्या स्थिता जगत् नमस्तस्मै 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 नमो नमः। स्तुता सुरैर्पूर्वमभीष्टसंश्रया तथा सुरेन्द्रेण दिनेषु सेविता करोतु सा नः शुभहेतुरीश्वरी शुभानि भद्राण्यभिहन्तु चापदा। या साम्प्रतं चोदद दैत्यताभिधै अस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते। या च स्मृता तत्क्षणमेव हन्तिना सर्वापदो भक्ति विनम्रमूर्तिभिः। ऋषिरुवाच एवं स्तवादियुक्तानां देवानां तत्र पार्वती स्नातुमभ्याययौ तोये जानव्या नृपनन्दना। सा ब्रवीतान् सुरान् सुभ्रूर्भवद्भिः स्तूयतेऽत्र का शरीरकोशगश्चास्या समुद्भूया ब्रवीचिवा स्तोत्रं मामैतत्क्रियते शुम्भदैत्यनिराकृते देवे समेते समरे निशुम्भेन पराजिते शरीरकोशाद्यक्तस्या पार्वत्या निःसृताम्बिका कौशिकीति समस्तेषु ततो लोकेषु गीयते।
तस्यां विनिर्गतायां तु कृष्णा भूत्सापि पार्वती कालिकेति समाख्याता हिमाचलकृताश्रया तदोऽम्बिकां परं रूपं बिभ्राणां सुमनोहरं ददर्श चण्डो मुण्डश्च भृत्यौ शुम्भनिशुम्भयो ताभ्यां शुम्भाय चाख्याता सा देव सुमनोहरा काव्यास्ते स्त्रीमहाराजा भासयन्ती हिमाचलम् नैव तादृक्क्वचित् रूपं दृष्टं केनचिदुत्तमं ज्ञायतां काव्यसौ देवी गृह्यतां चासुरेश्वरा स्त्रीरत्नमतिचार्वाङ्गी द्योतयन्ती दिशस्त्विषा साधु तिष्ठति दैत्येन्द्र तां भवान् द्रष्टुमर्हति यानि रत्नानि मणयो गजाश्वादीनि वै प्रभो त्रैलोक्ये तु समस्तानि साम्प्रतं भान्ति ते गृहे ऐरावतसमानीतो गजरत्नं पुरन्दरात् पारिजातधरश्चायं तदैवोच्चैश्रवाहया विमानं हंससंयुक्ता मेदतिष्ठति तेऽङ्गणे रत्नबोधमिहानीदं यदासीद्वेदसोद्भुतं निधिरेष महापद्मा समानीतो धनेश्वरात् किञ्जल्किनीं ददौ चाप्ति माला अम्लानपङ्कजां छत्रं ते वारुणं गेहे काञ्चनस्रावितिष्ठति तथायं स्यन्दनवरो यः पुरासीत् प्रजापते मृत्यो उत्क्रान्तिदा नाम शक्तिरीशा त्वया हृदा पाशः सलीलराजस्य भ्रातुस्तव परिग्रहे निशुम्भस्याब्धिजाताश्च समस्ता रत्नजातया वह्निश्चापि ददौ तुभ्यम् अग्निशोचे च वाससि एवं दैत्येन्द्ररत्नानि समस्तान्याहृतानि ते स्त्रीरत्नमेषा कल्याणी त्वया कस्मान् गृह्यते ऋषिरुवाच निशम्येति वचः शुम्भा स तदा चण्डमुण्डयो प्रेषयामास सुग्रीवं दूतं देव्या महासुरम् इति चेति च वक्तव्या सा गत्वा वचनान् मम यथा चाप्येति सम्प्रीत्या तथा कार्यं त्वया लघु सा तत्र गत्वा यत्रास्ते शैलो देशे विशोभने सा देवीं तां ततः प्राह श्लक्ष्णं मधुरया गिरा दूत उवाच देवी दैत्येश्वरशुम्भा स्त्रैलोक्ये परमेश्वरा दूतोऽहं प्रेषितस्तेन त्वत्सकाशमिह आगता अव्याहदाज्ञा सर्वासु सदा देवयोनिषु निर्जिता किल दैत्यारी स यदाह शृणुष्वत् मम त्रैलोक्यमखिलं मम देवावशानुगा यज्ञभागानहं सर्वान् उपाश्नामि पृथक् पृथक् त्रैलोक्यवररत्नानि मम वैश्यानशेषता तदैव गजरत्नं च हृदं देवेन्द्रवाहनं क्षीरोदमदनोद्भूत अश्वरत्नं ममामरे उच्चैश्रवससंज्ञं तत् प्रणिपत्य समर्पितं यानि चान्यानि देवेषु गन्धर्वेषु उरगेषु च रत्नभूतानि भूतानि तानि मय्येव शोभने स्त्रीरत्नभुतां त्वां देवी लोके मन्यामहे वयं
सा त्वम् अस्मानुवागच्छ यदो रत्नभुजो वयम् मां वा मामनुजं वापि निशुम्भम् उरुविक्रमम् भजत्वं चञ्चलाभाङ्गी रत्नभूतांसि वै यथा परमैश्वर्यमधुरं प्राप्स्यसे मत्परिग्रहा एतद्बुद्ध्या समालोच्य मत्परिग्रहदां व्रज। ऋषिरुवाच इत्युक्तः स तदा देवी गम्भीरान्तस्मिता जगौ दुर्गा भगवती भद्रा ययेदं धार्यते जगत्। देव्युवाच सत्यमुक्तं त्वया नात्र मिथ्या किञ्चित् त्वयोदितम् त्रैलोक्याधिपति शुम्भो निशुम्भश्चापि तादृशा किन्त्वत्र यद् प्रतिज्ञातं मिथ्या तत्क्रियते कथं श्रूयतामल्पबुद्धित्वात् प्रतिज्ञाया कृता पुरा यो मां जयति संग्रामे यो मे दर्पं व्यपोहति यो मे प्रतिफलो लोके स मे भर्ता भविष्यति तदा गच्छतु शुम्भोऽत्र निशुम्भो वा महाबला मां जित्वा किं चिरेणत्र पाणिं गृह्णातु मे लघु। दूत उवाच अवलिप्तासि मैवं त्वं देवी ब्रूहि ममाग्रता त्रैलोक्येक पुमांस्तिष्ठेत् अग्रे शुम्भनिशुम्भयो अन्येषामपि दैत्यानां सर्वे देवानवैयुति तिष्ठन्ति सम्मुखे देवी किं पुनः स्त्रीत्वमेकिका इन्द्राद्या सकला देवा स्तस्तुरेषा न संयुगे शुम्भादीनां कथं तेषां स्त्रीप्रयास्यसि सम्मुखम् सा त्वं गच्छ मयैवोक्ता पार्श्वं शुम्भनिशुम्भयो केशाकर्षणनिर्धूता गौरवामागमिष्यसि। देवी उवाच एवमेतद्बलिं शुम्भो निशुम्भश्चादिवीर्यवान् किं करोमि प्रतिज्ञामि यद् अनालोचिता पुरा सत्वं गच्छ मयैवोक्तं यदेतत् सर्वमादृता तदा चक्ष्वासुरेन्द्राय स च युक्तं करोतु यत्। श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी माहात्म्ये पञ्चमः।